नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट पाटलांचा नातू. लेखक अनामिक. पाटलांनी नातवाला शाळेत घातला आणि नातवाच्या मास्तरांना पत्र दिलं. त्या पत्राचं वाचन. मास्तर, आजपासून आमचा नातू तुमच्या वर्गात बसणार आहे. तो घरी बसला काय आणि तुमच्या वर्गात बसला काय, आम्हाला दोन्ही पण सारखंच. पर तो घरी बसला तर तुमचा संसार कसा काय चालणार, म्हणून त्याला तिथं बसाया पाठवतो. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काय बी कंप्लेंट आली नाही पाहिजे बरं का मास्तर. हां, शाळेच्या पुस्तकात असतं ते त्याला कोणी बी शिकवल. जे पुस्तकात नाही ते त्याला आलं पाहिजे. माणसानं आयुष्यात जोडधंदा केला पाहिजे हे त्याला सांगा. म्हणजे एक फेल गेलं तर दुसरं कामाला येतं. साखर कारखाना तोट्यात गेला तर हाताशी बँक पतपेढी पाहिजे. आता तुम्ही कसं शाळेत शिकवता, शिकवण्या घेता, LICच्या पॉलिसी विकता आणि घरी पिको फॉल बी करता, तसं त्याला पैशाचं महत्त्व सांगा. पैसा गाठीशी बांधताना माणूस रंगादळा झाला पाहिजे. म्हणजे काळा काय आणि पांढरं काय दोन्ही सारखंच. कळलं का मास्तर? पैशामध्ये भेदभाव नको. हां, आणि त्याला सांगा शिक्षण घेण्यापेक्षा शिक्षण देणं हे मोठं आहे. शिक्षण घेऊन फक्त घेणारा शहाणा होतो, दिल्यानं समाज शहाणा होतो. त्याला परीक्षेची आयडिया समजावून सांगा. खालच्या सेंटरवर परीक्षा दिली तर बिनबोभाट नक्कल करता येईल. त्याची माहिती कशी काढायची, पेपर तपासायला कुणाकडं गेलं, तपासणाऱ्याचा रेट काय, रेट नसल तर त्याचे नटबोल्ट कसे कसाचे हे समजा जनरल नॉलेज कुठनं मिळवायचं याचे त्याला धडे द्या. त्याला सांगा जगात 2 टाईपची माणसं असतात. जगातली मोठी मोठी बुकं वाचून हुशार होणारे आणि अशा हुशार माणसांना आपल्या पदरी ठेवणारे. माणसाने हुशार होण्यापेक्षा हुशारांना पदरी ठेवणारं व्हावं. त्याला या देशाविषयी सांगा. त्याला सांगा हा देश मान आहे, पर तू त्याचा फार विचार करू नगस. तू विचार केल्यानं काय देश आणखी मान होणार नाही. देशाला मान म्हणणं ही बी एक फॅशन असती, तवा त्यात फार येळ घालवून नगस बरं का. हां, त्याला शिकवा का जगण्याची रीत काय असती, लोकशाही काय असती. जास्तीत जास्त लोक ज्याच्या बाजूनं उभं राहतात ती गोष्ट चांगली असं लोकशाही सांगते. पण या लोकांना जुलमानं जबरीनं उभं केलं का ते स्वतःच उभं राहिलं हे तपासण्याच्या फंदात लोकशाही कधीच पडत नाही आणि तिथं पडू बी नाही. कळलं का? आता रस्त्यात सापडलेल्या रुपयापेक्षा मेहनतीनं कमावलेलं 10 पैसे मोठं असत्यात. असलं काय त्याला शिकू नकास. 10 पैसे कमावलं आणि रुपया सापडला तर आपली टोटल वाढते हे त्याच्या लक्षात आणून द्या. रस्त्यात रुपया सापडला
याचा अर्थ तो नीट बघून चालतोय, त्याचं त्याला हे फळ मिळालं असं समजवा. माझा नातू ईदभर आहे बरं का मास्तर, माझा नातू ईदभर आहे आणि तुम्हाला मी हातभर गोष्टी सांगतोय असं तुम्हाला वाटलं, पर माणूस ईदभर असल्यापासूनच त्याच्या कानावर हिताच्या गोष्टी बी पडल्या पाहिजे. तो हातभर झाला की हाताबाहेर जातो. तवा हे समद ध्यानात ठेवा बरं का. माझा नातू तसा हुशार आहे, तो तुमच्यावर ध्यान ठेवणार आहेच बरं का, आणि तुम्ही बी त्याच्यावर ध्यान ठेवा. कळलं का? तर मास्तर नमस्कार, तुमचा पाटील. धन्यवाद. वाचन संजय इनामदार.